आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। घोड़बंदर रोड इस साल पानी में डूबेगा। उद्धव ठाकरे समूह के पूर्व सांसद राजन विचारे ने जताई आशंका। पूर्व सांसद राजन विचारे ने ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव से मुलाकात की। इस बैठक में विचारे ने ठाणे शहर में तालाबों की बिगड़ती स्थिति और शहर में अधूरे कार्यों के बारे में पूछा। आयुक्त ने कहा कि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण के अंतर्गत घोड़बंदर पत्ते में कई स्थानों पर सड़क निर्माण कार्य चल रहा है और 31 मई तक यह कार्य पूरा हो जाएगा। हालांकि समय सीमा समाप्त होने में कुछ दिन शेष हैं, लेकिन कार्य अभी भी अधूरा नजर आ रहा है। विचारे ने कहा कि ठाणे का आधा हिस्सा खोद दिया गया है और यदि घोड़बंदर क्षेत्र में अधूरे काम के कारण इस वर्ष मानसून के दौरान ठाणे डूब गया तो इसके लिए प्रशासन जिम्मेदार होगा। प्रशासन ने दावा किया कि मानसून के करीब आने पर शहर के 45% नालों की सफाई कर दी गई है। उन्होंने मांग की है कि यदि जलस्तर बढ़ता है तो संबंधित अधिकारियों के खिलाफ आयुक्त मामला दर्ज करें। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। तलावांचं शहर म्हणून ठाणे प्रसिद्ध आहे आणि म्हणून या तलावांची जी झालेली अवस्था आहे, महापालिकेच्या हाकेच्या अंतरावरती असलेला ऐतिहासिक असा सिद्धेश्वर तलाव, ज्या सिद्धेश्वर तलावामध्ये ब्रह्माची मूर्ती त्या ठिकाणी सापडली होती। असा हा ऐतिहासिक तलावाची अवस्था गेले 3-4 महिन्यापासून मला वाटतं महापालिकेच्या आयुक्तांना मी भेटलो आणि त्यांना ती अवस्था सांगितली आणि मला वाटतं 2 वेळेला त्या ठिकाणी मासे, त्या ठिकाणी असंख्य असे मासे त्या ठिकाणी मिळतात आणि जी अवस्था त्या तलावाची झाली होती, आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे की 31 मे पर्यंत या संबंध जे काय त्याच्यावरती उपाययोजना आहेत त्या करणार आहोत। तिथला जो गाळ आहे, तो जो तलावाचे जे आउटलेट आहेत ते आम्ही साफ करणार आहोत आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या तलावाचं जे संवर्धन करण्याचं वचन त्यांनी दिलेलं आहे। त्याचबरोबर घोड़बंदर रस्ता जो आहे त्या ठिकाणी MMRDच्या माध्यमातून दोन्ही सर्व्हिस रोड त्या ठिकाणी काम चालू आहे आणि यालाच आक्षेप असा आपण नोंदवला होता की तुम्ही सर्व्हिस रोड बंद करू नका, परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी सर्व्हिस रोड बंद करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यामध्ये त्या जो हायवे आहे, घोड़बंदर रस्ता आहे, त्याला ते मर्ज करतायत आणि ते करत असताना पावसाळ्यापूर्वी 31 मे पूर्वी हे कामं व्हायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवाने ती झालेली नाही। कारण तिथल्या किती असंख्य जी ड्रेनेज लाईन त्याकडे डॅमेज झालेल्या आहेत, कित्येक ठिकाणी जे गटार आहेत ते अपूर्ण अवस्थेत आहेत। त्याचबरोबर पाण्याच्या लाईन सुद्धा त्या ठिकाणी काही ठिकाणी टाकायच्या राहिलेल्या आहेत आणि हे पावसाळ्यापूर्वी काम व्हायला पाहिजे होते, परंतु ते झालेले नाही। ते सुद्धा लवकरात लवकर करतो असं आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला दिले। त्याचबरोबर या शहरातले जे प्रमुख नाले आहेत त्यातली फक्त 40 ते 45% कामं पूर्ण नाले सफाईची झालेली आहेत, जेणेकरून आज तुम्ही बघितलं असेल नाले सफाईची हात की सफाई, म्हणजे ते वाढ बघतात ठेकेदार की कधी मोठा पाऊस येतोय जेणेकरून ऑटोमॅटिकली हा नाला कसा साफ होईल या दृष्टिकोनातून जी हात की चालाकी त्या ठिकाणी करायचं काम चालू आहे आणि ते सुद्धा बाब निदर्शनास आणली आणि त्या संदर्भात सुद्धा 31 मे पूर्वी हे नाला, कारण 9 तारखेला मला वाटतं पाऊस येण्याची शक्यता आहे आणि म्हणून हे काम 31 मे पर्यंत करण्यात यावी या दृष्टिकोनातून आपण सांगितलेलं आहे। स्टेशन रोड असेल